नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव हा देवाकडे प्रार्थना करत असतो. म्हणतो, गणूबाप्पा, मी माझ्या ईश्वरीला अशा अवस्थेमध्ये पाहू शकत नाही. तिला जर काही झाले तर मी जगू शकणार नाही. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ती विचार करते, मला जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर फक्त आणि फक्त आईच देऊ शकते. मला काही करून या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही आजारी असते आणि ती खाली येणे, तिला काही जिन्यावरून खाली येण्यासाठी राकेश तिला मदत करत असतो आणि तो तिचा एक हात पकडतो आणि दुसरा हात हा खांद्यावर ठेवतो आणि तो ईश्वरीला जिन्यावरून खाली घेऊन येत असतो. तेव्हा ती त्याला बोलते की इंदोरी जिलेबी बऱ्याच दिवसात नासिमाच्या जवळ आली आहे. आता हा चान्स तर मी सोडणारच नाही. आणि त्याच वेळेस अर्णव त्या ठिकाणी येतो आणि तो मिस इंदूर म्हणून आवाज देतो आणि राकेश हाती अतिशय जवळ पाहून त्याला देखील राग आलेला असतो आणि तो धावत खाली येतो आणि राकेशला धक्का मारून ईश्वरीपासून बाजूला करतो आणि ईश्वरीला सावरतो. आणि त्या अर्णवने राजेशला धक्का मारलेला पाहून सर्वांना देखील अतिशय राग आलेला असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अंजली आणि अर्णव यांच्यामध्ये राकेशमुळे भांडण होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.